आज आजी उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री दोघांचा वाढदिवस आहे। मागच्या 2.5 वर्षात 288 आमदारांमध्ये फक्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोनच नेत्यांनी जवळपास 3 मोठमोठी पदं भूषवली आणि योगायोगाने दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो। पाहूया आमचा हा रिपोर्ट। त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। दादा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे। तुमच्या मनात जिथे जायचं आहे तिथे तुम्ही पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा। खरं म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जे आहेत ते 10 वाजून 10 मिनिटांनी स्थिर आहेत, पण अजित दादा वक्तशीर आहेत। 2.5 वर्षच झाली, अजून पुढची 2.5 वर्ष बाकी आहेत, पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले। कुठलं पद काही 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही। खरं म्हणजे आमचं ते 72 तहाचं संपल्यानंतरच आम्ही ठरवलं होतं की 2.5 वर्ष तुम्ही इकडे बसा, मी तिथे बसतो, 2.5 वर्षांनी मी इकडे येतो, तुम्ही तिथे बसा। त्याच्यामुळे त्यांच्या जागी मी बसतोय आणि माझ्या जागी आज ते बसले आहेत। एक आजी उपमुख्यमंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री, एक माजी विरोधी पक्षनेते आणि एक आजी विरोधी पक्षनेते। एक शरद पवारांनंतर सर्वाधिक तरुण राहिलेले मुख्यमंत्री, दुसरे वयाच्या 60तही तरुणांना लाजवणारे काम करणारे माजी उपमुख्यमंत्री, एक वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिले आणि दुसरे आजवरच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा दादांना या ठिकाणी मिळाला। देवेंद्रजींना या सभागृहामध्ये भाषण करत असताना बघितलं, परंतु देवेंद्रजी नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता। तुमचा जो जोश असायचा। 2019 मध्ये एक फक्त 15 दिवसातच मुख्यमंत्री नंतर विरोधी पक्षनेते बनले। दुसरे फक्त 15 दिवसांच्या अंतराने 2 वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले। योगायोगाने या दोन्ही नेत्यांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, मी अजित पवार। 80 तासांच्या सरकारचा अपवाद वगळता आजपर्यंतच्या वाटचालीत दोन्ही नेते विरुद्ध बाकांवर बसले। मात्र त्या 80 तासांच्या मैत्रीमुळे या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा वारंवार होत राहते। नाही, ते म्हणजे तुम्ही अजितदादाच्या विरोधक आहे का? हा, मग कशाला म्हणताय रात्रीचे उद्योग तुम्ही करत नाही? नाही, तुम्ही रात्रीचे का अजितदादाचा? अरे आगी चूक झाली असेल दादाच्या हातून एकदा, म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्या संदर्भात असं बोलायचं का? हे बरोबर नाहीये। ते आमचे मित्र आहे, जवळचे मित्र आहे आणि त्यामुळे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील भाजप राष्ट्रवादी नाही ते नको। अजित पवार आणि फडणवीस दोघांचेही असंख्य फॅन फॉलोअर्स आहेत। राजकारणात दोघांच्या भूमिकेवर टीकाही होते, मात्र यातलं साम्य म्हणजे या दोघांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी बाकांवरूनही कौतुक होतं। विलासरावांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा होती, तेव्हा फडणवीसांच्या संसदीय राजकारणाला 10 वर्षे झाली होती। त्यावेळेचा एक अनुभव जयंत पाटलांनी अधिवेशनात सांगितला होता। तो अनुभव राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। मला आठवतं, मी अर्थमंत्री झालो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रयत्न करत होते आणि ते सदस्य कोण होते तर ते देवेंद्र फडणवीस होते। दोघेही नेते प्रचंड महत्वाकांक्षी आहेत। फडणवीसांना 2014 नंतर मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली आणि इकडे अजित पवारांना आजपर्यंत ती खुर्ची मिळालेलीच नाही।
अजित पवार स्पष्ट वक्ते आहेत आणि फडणवीस मुद्देसूद बोलणारे. मात्र दोघांकडे प्रशासनाला राबवून घेण्याची कला आहे. कारण त्यांचा ठसा मजबूत असतो. आणि ते सकाळी सगळे यायच्या आधी एकदा ते पुण्याला मेट्रोचं पाहणी होती. ते बोले किती वाजता आहे? बोले 7 वाजता. अरे 7ला मी 4ला झोपतो, 7ला कसं पोहोचणार? तर 7 वाजता त्यांची पाहणी दौरा मेट्रोचा. म्हणजे त्यांचं जे शिस्त आहे, त्यांचं जे टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे, एकदम त्याच्यामध्ये 1 मिनिट पण इकडे तिकडे ते करत नाहीत. त्यामुळेच आज सगळे मंत्री कोणी येत नसतील मंत्रालयात, सगळ्या मी पण कधी जायचो कधी नाही, पण जर हजेरी घेतली तर सगळ्यात जास्ती वेळ मंत्रालयामध्ये बसणारा मंत्री हा अजितदादांच्याच रूपाने तिथे बसलेला आहे. मला तर नितीन गडकरी साहेबांनी विधानसभेची निवडणूक होण्याआधी सांगितलं की आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. विधानसभेची 2014ची निवडणूक होण्याच्या आधी. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत जेवढे मागच्या वेळी निवडून आले सगळ्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण सगळ्यात उत्तम कॅन्डिडेट मुख्यमंत्री पदाला आपण असू. आजही महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे असणाऱ्या सर्वांच्याच, मी राधाकृष्ण विखे पाटलांना त्यातनं वगळतो, त्या आमच्या आहेत ना, ते आमच्यात आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात कधीच अंतर पडू शकत नाही. ते कुठेही कधीही किती लांब गेले तरी त्यांना आम्ही ओढून आणणारच आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर दोन्ही नेते जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा अजित पवार फडणवीसांच्या मैत्रीच्या चर्चा झडल्या. कधी टीकेतनं कौतुक बाहेर पडलंय तर कधी टोमणे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या स्वपक्षातलेच नेते त्यासाठी आघाडीवर राहिले. कोणत्याही बाजूच्या सदस्याला आपली जागा सोडायला आपण लावणार नाही. आपले संबंध सगळ्यांशी फार जवळचे आहेत. ही जी रचना आता झालेली आहे, या प्रत्येकाला दिलेल्या खुर्च्या फिक्स आहेत. त्या खुर्च्या बदलण्याचं काम करण्यासाठी कुणीही काहीही प्रयत्न केले तरी आपल्याकडून त्याला प्रतिसाद मिळणार नाही. यासाठी मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्ही फसवलं, आम्ही चूक केली. आमच्या चुकीचं एवढं मोठं फायदा तुम्ही उचलू नका. एक दिवस ते चूक दुरुस्त होईल. कोणी ना कोणी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रात येईल, लक्षात ठेवा. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. मी अजित अनंतराव पवार. मात्र पहाटेच्या शपथविधीनं दोघांची पाठ सोडलेली नाही. फडणवीसांनी ती चूक होतं हे याआधी मान्य केलंय. मात्र अजित पवार त्यावर अद्याप बोललेले नाहीत. उलट ज्या दिवशी एकदा मुनगंटीवारांनी हा विषय छेडला तेव्हा फडणवीसांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी तो विषय थांबवला होता. इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडं कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा. कारण काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवावं. मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो. जे केलं ते मान्यच आहे. मी लपून करत नाही, समोर करतो. या दोन्ही नेत्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या काही काळात दोघांनी एकमेकांवर कठोर टीका करणं टाळलंय. अधूनमधून दोन्ही जण एकमेकांना चिमटे जरूर घेतात, मात्र त्यात टीकेऐवजी विनोद हेच साध्य असतात. मी जवळपास 2004 पासून एकनाथराव शिंदे साहेब तुम्हाला आमदार म्हणून इथं बघितलेलं आहे. पण 2004 पासून 2022 पर्यंत असं भाषण मी कधीच तुमचं ऐकलं नव्हतं. तुम्ही भाषण खुलून करत होता. मी तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होतो. माझी फार बारीक नजर असती. आणि त्याच वेळेस तुमच्या उजव्या हाताला बसणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे पण चेहऱ्यावरचे हावभाव बघत होतो. ते सारखे नंतर म्हणायचे आता बस झालं, आता बस झालं, आता थांबा, आता बस झालं. इतक्यादा ते सांगायचे. मी जयंतरावना म्हणलं हो का कसा ते सांगतायत बाद झालं बाद झालं. परंतु आमच्या शिंदे साहेबांची गाडी अशी सुसाट सुटली होती. ते बुलेट ट्रेनच होती. ते काही थांबायला तयार नव्हते. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत होतं की असं बोलता बोलता काही एखादा शब्द जाईल. जसं मी सांगितलेलं होतं, ज्यावेळेस समोरनं टाळ्या पडायला लागतात त्यावेळेस वक्ता बोलत जातो नंतर कधी घसरतो त्याचं त्यालाच कळत नाही.
तसं काही आपल्या मुख्यमंत्र्यांचं पहिल्या भाषणामध्ये होऊ नये म्हणून ती काळजी एवढी आमच्या उपमुख्यमंत्र्याला होती की काही विचारता सोय नाही. हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा याकरता बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो. 2004 साली मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना होती, पण त्यावेळेस त्यांच्या पक्षाने वेगळा निर्णय घेतला आणि तेव्हापासून मुख्यमंत्री पद हे दादांना हुलकावणी देत. खरं म्हणजे आमचं ते 72 तहाचं संपल्यानंतरच आम्ही ठरवलं होतं की 2.5 वर्ष तुम्ही इकडे बसा, मी तिथे बसतो. 2.5 वर्षांनी मी इकडे येतो, तुम्ही तिथे बसा. त्याच्यामुळे त्यांच्या जागी मी बसतोय आणि माझ्या जागी आज ते बसले आहेत. अजित पवार वेळेचे भोगते आहेत. काम एके काम हा त्यांचा खाक्या आहे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहातली मुद्देसूद भाषणं आणि राजकीय परिश्रम घेण्यात कधीच मागे हटत नाहीत. मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात सत्तेच्या बाकांवरून 3 वेळा नवनवं शिफ्टिंग झालंय. राजकीय विरोध हा एक भाग असला तरी राजकारणात कोण कधी मित्र आणि कोण कधी शत्रू होतं हे सांगता येत नाही. तुर्तास आजी माजी उपमुख्यमंत्र्यांना हॅपी बर्थडे. आम्ही विरोधी पक्षात होतो, जरूर होतो, पण माझा एक मित्र मुख्यमंत्री झालेला आहे. होतो ना आम्ही. आपले कोणाचे वाद झाले नाहीत. अजितराव तुमचे आमचे झाले, दिलीपराव तो नाही तुमचे तसे आमचे नव्हते झाले, पण पृथ्वीराजजी आपले झालेले आहेत, अशोकराव होते, सगळ्यांचे झाले. छगनराव आणि आमचं तर नातं सगळ्यांना माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.